ते 7 आणि बालवाडीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी जे इथे अवेलेबल असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. जे विद्यार्थी मराठी शाळेतील 1 ते 1 ते 7वी तन्वी मिलिंद चिनकटे, सुजिता संजय मांडवकर, सारंग सुनील फागले, युवराज दिलीप नाझरे, प्रज्योती प्रदीप, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक जाधव सर यांच्या हस्ते आणि माझे अदर शिक्षक यांच्या हस्ते होईल. मितेश मिलिंद चिनकटे, अश्लेषा चंद्रकांत मांडवकर, शुभम शांताराम मांडा सत्कार करण्यात आहे. कृपया 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. 10वीच्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. कोण आले असतील ट्रॉफीसाठी सज्ज राहायचं आहे. मितेश मिलिंद चिनकटे, शुभम शांताराम मांडवकर, प्राची प्रवीण फागडे, ईशानी चंद्रकांत नाचरे. त्याचप्रमाणे आता मी पुढील मांडवकर ITI डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर, विलास सीताराम मांडवकर DE डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन, पंकज श्रीपद दाडवे बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर, किरण सुदेश दाडवे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, दिनेश दिशा नाझरे BCom, दीपेश दिनेश नाझरे BE मेकॅनिकल, शिवक संतोष BCom, आकांक्षा मांडवकर BF, शुभम काशीराम मांडवकर BSc IT, हर्षद हरिचंद्र. या सर्व विद्यार्थ्यांचं मंडळाकडून हार्दिक स्वागत. तसेच त्या व्यतिरिक्त धन्यवाद सगळ्यांचे. टाइम कमी असल्यामुळे आपल्याला जास्त टाइम देऊ शकत नाही. तसेच त्याचप्रमाणे अरविंद आनंद मांडवकर, काळागिरी माधव कार्यरत आहेत, यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी माने करतील. त्याच स्वागत करण्यात आहे. अथर्व मनोहर मांडवकर हा कबड्डीमध्ये राज्यस्तरीय पदार्पण. आज रुखी गावच्या जत्रोत्सवाच्या निमित्ताने आज आम्ही गावकरी मुंबई आणि ग्रामीण सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपला वर्धापन दिन साजरा करायचा आहे. आणि हा साजरा करत असताना आज ही जी गर्दी आहे, जी आपल्या बाहेर गेलेल्या मुली ज्या माहेरवसनी आहेत त्या देखील आलेल्या आहेत, मुंबईकरणी सगळ्या आलेले आहेत, त्यांची मुलं असतील, या सगळ्या इथे येऊन आपला ही जी अतूट अलोट गर्दी दिसते याच्यावरून आपण आपल्या देवावर असलेला विश्वास, काळकाई आणि पद्मावती देवावर असलेला विश्वास हा सार्थ होतोय. आणि नक्कीच मी देखील आपल्याकडे खूप पाहुणे आले, आजूबाजूच्या गावचे प्रतिष्ठित, आणि आपला कार्यक्रम हा खूप जोरात झाला. आणि आज देखील आपला दत्तसेवा मित्र मंडळ देऊळवाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाटक हा कौटुंबिक नाटक ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी देखील आज सर्वांनी जी पसंती दाखवलेली आहे, खरोखर रुखीतील किंवा रुखी गावावर या देवीवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहे. या सगळ्यांच्या मंडळीत आपल्याला या रुखी गावासाठी झटणाऱ्या, या रुखी गावासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या लोकांसाठी आमच्या ग्रामीण कमिटीने आणि मुंबई कमिटीतील काही ठराविक लोकांनी एक विचार केला आहे की आमच्या मधल्या फळीतील जे काही कार्यकर्ते असतील, आपले ग्रामीण कार्यकर्ते, सन्माननीय आनंद मांडवकर साहेब, मुंबई अध्यक्ष सन्माननीय सुरेशदा माने साहेब, आणि आपल्या सर्वांचे परिचित असलेले सरपंच साहेब, सगळ्यांचा कार्याचा आढावा घेऊन आपल्या काही ठराविक लोकांनी, आपल्या ग्रामीण कमिटीतील लोकांनी त्यांना सन्मानित करण्यासाठी उत्सुक त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि सर्वांमध्ये आपण त्या सर्व 3 मूर्तींचा आपण सन्मान करत आहोत. परंतु या तिघांचा सन्मान करत असताना उर्वरित देखील आपल्या गावात अजूनही काही प्रतिष्ठित लोक आहेत किंवा त्यांचा देखील करायचं आहे, परंतु ते आपल्याला जे काय वस्तू द्यायचे आहे, जे काय आपल्याला फ्रेम द्यायचे आहे, तर ते शॉर्ट पिरियडमध्ये होणार नव्हतं. म्हणून आपल्याला काही लोकांचा सन्मान येणाऱ्या
काळामध्ये जर मोठा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस त्या उर्वरित लोकांचा आपण सन्मान करणार आहोत. उत्तर देत असतात. तसेच आनंद मांडवकर यांची देखील अंग मिळत असते. ते सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व सिनियर कार्यकर्त्यांनी हे काम करतो. एकाच माणूस जेव्हा स्वतःच घरदार सोडून त्याच्या व्यतिरिक्त काम करतो तर त्यावेळेस त्या कामाची दखल गावातील पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाते आणि आपण देखील सत्कारास पात्र व्हाल. येणारी पिढीतील काही लोक तर त्याची देखील आपली सर्वांची दखल घेतली जाईल. परंतु आमच्या निदर्शनास असे आलेले आहे की आपल्या गावात अजूनही काही प्रतीक्षित आहेत. येणाऱ्या काळात जेव्हा मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस आपण नक्कीच उर्वरित लोकांचा सन्मान घेऊ. त्यामुळे मनात कोणी भेदभाव बाळगू नका की या तिघांचाच काम म्हणून. केला आहे त्याबद्दल आम्ही तिघेही सर्व ग्रामस्थांचे, महिला मंडळ आणि सर्वांचेच अभिनंदन करतो. आम्ही आपल्या सगळ्यांचे ऋणी आहोत. यापुढेही आम्हाला ही पोचपावती दिली किंवा सर्टिफिकेट दिलं म्हणजे आम्ही काही काम थांबवणार नाही असं कोणी समजू नये. कारण आम्हाला अजूनही काम करायचं आहे आणि जे पण करायचं आहे ते गावासाठी करायचं आहे. आम्ही काम करताना सर्वात प्रथम प्राधान्य जे देतो ते आपल्या गावासाठी. आणि ही आमची कार्यरत शैली जी तिघांची आहे ही सतत अशीच चालू राहील, ती कधीही थांबणारी नाही. एवढं बोलून मी आजचे आपल्या जे सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे याचा समारोप करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, ज्या कोणाचं नाव घ्यायचं झालं असेल किंवा चुकून एखादी गावातील व्यक्ती पाहुणा म्हणून आले असेल त्याचं नाव घेतलं नाही तर त्या सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करून हा कार्यक्रम आपण संपवून लोकांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम मनोरंजनाचं नाटक हे आपण आता 5 मिनिटातच चालू करणार आहोत. मात्र नाटकाचा कुठलाही पाठ आला किंवा पोर्शन आलं तर आपण कुणीही ओरडाओरड किंवा शिट्या वगैरे मारू नये ही आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती. धन्यवाद. सर्वप्रथम आपण स्टेजवर बसलेल्या सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करून त्यांचं त्याप्रमाणे शिंपी गुरुजी त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी हिदायत देसाई सर यांना पुष्पगुच्छ देतील. यांना पुष्पगुच्छ हे देतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश मांडवकर. अविनाशी लोखंडे यांना पूर्ण केलं. मग थोडंसं अर्धवट पण राहिलं नाही पण ते पूर्ण झालं. हे आमच्यामध्ये खूपच मेहनत घेऊन काम करणारे आमचे आबा सोनक साहेब यांनी आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन तसं आज आपल्याला हा कार्यक्रम नाटकाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे सेटअप करणारे विक्रांत नांदेकर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. या ठिकाणी उपस्थित आहेत शशिकांत विशाल शेरवली, विष्णू जयवंत राजीवले, तसेच संतोष शिंदे यांचे आमचे मुंबईचे कार्यकर्ते पांडुरंग भिकू मांडवकर यांचे कार्यकर्ते यांचं स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यांनी मंचावर यावं. कार्यकर्ते सुनील भागणे, सूट करणारे युवराज नाचरे आणि कोकणी विशाल अजून मंडळाकडून फुल स्वीकारा. त्याप्रमाणे विलास मांडवकर ज्यांनी आजची फोटोग्राफी केली त्यांचं या मंडळातर्फे स्वागत केले जाते. विनम्र अभिवादन करून श्री गावदेवी विकास मंडळ रुखी मुंबई रजिस्टर आयोजित श्री दत्तसेवा मित्र मंडळ मुंबई रुखी देवळवाडी सविनय सादर करीत आहोत.
नटेश्वरा 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 मंगलमय रंगमंदिरे बाहेर बसतो आता खाली नाही दिसणार एवढा तुम्ही बसले ना दोघं जण आता घेऊन ये पाहू का आलो आज डबल नाही रे आज पाहुणे राहायचं आपल्याकडे त्यामुळे म्हटलं आपण चौकात आटोपलं ना बरं पण पाहुणे कसं पाहिजे आमच्या नव्हतो अरे सांग सगळे प्रश्न एकदम विचारले पण उत्तर तरी कोणत्या प्रश्नाचं देऊ तरी तरी सकाळला सकाळला वर्तवण करत आहे हो किती जायना तुला हो सांगे म्हणून हातवला सकाळी म्हणून बसतो आणि मला हातवला तरी मी मला विचार सांगितलं होता बघा कोणतरी येणार आहे आपल्याकडं नाहीतर हा गावला येणार गावला छान देऊन हो आधी पण कॉल करता येईल अरे चहा पाण्याची व्यवस्था करून ठेव असंच काहीतरी सुचवलं म्हणजे आला तर आता या बाबतीत बरोबर वाईनू पण भावना कशा पाहिजे त्या काय लागला नाही हो काय म्हणजे त्यावरून फरार करायला पाहिजे हो म्हणजे आपण पर्यंत नाही का सांगितलं तुला काय सांगा तुला बघा अरे आता घराची कामांचा तुला जास्त त्रास देणं बरं मिळेल म्हणून मी अमोलबाईचं लग्न करायचं ठरवलंय आणि त्या निमित्ताने पाहुणे राहत आपल्याला काय सांगताव काय अमोलबाईचं लग्न अगदी माझ्या मनाचं बघावा आता यल जाऊन हो लवकरात लवकर लग्न करता का अमोलबाईचं हो लग्नात मजा करायचं मला मजा आणि ती रे कसली कसली म्हणजे काय अमोलबाईचं लग्न आणि मजा नाही हो आता कधी होईल काय हो बहिणीच्या घरावर घरात नाचा गेल्या नाचा या मला काही नाही म्हणता हो नाही म्हणजे मागे गळत उतावच्या वेळी पाहिला होता होता नव्हे ना हो चाला जाती ना तो दक्षीवाले आणि सूर्यवाल्यांचा त्याचा आज मध्ये असता बारा दिवसांनी मामी आलो गावा तुमच्या आलो गावा बारा दिवसांनी मामी आलो गावा तुमच्या आलो गावा खुशाल कोंबडी झाकून ठेवा मामी आलो मामी आलो गावा मामी आलो गावा खुशाल कोंबडी झाकून ठेवा मामी आलो बारा दिवसांनी आलो गावा मामी आलो गावा खुशाल कोंबडी झाकून ठेवा मामी आलो त्याला नाशिक म्हणतात पण वारातीत मला
पाहुणं म्हणलं की बघायचं चालू वाटतं. काय काय करणार? सगळे, हो पायावर ढुंगाचा म्हणतो. उभा नाही. हो, रस्त्यावर वाहने नाचाय मिळतात. अरे थांब अमोल भाई उठला की नाही अजून? अहो ते तर गावातच गेले ना मुलीला बावडीवर. अंघोळ करून आल्यावर पाठवते त्यांना मला चड्डीची. आई बाबा तुम्हाला जाऊन आज 3 वर्ष झाली, पण आजपर्यंत मी आणि अमोल तुमच्या आशीर्वादामुळे सावरलो आहोत. तुमचा कृपा आशीर्वादामुळे धन दौलत, शेतीवाडी, दुकान सर्व काही व्यवस्थित सांभाळत आहोत. पण उणीव वाचते ती फक्त तुमची. शाही कांदून ज्ञानी वगैरे हो झाली. बरं झालं आज पाहुणे येणार आहे, त्या निमित्ताने तरी लवकर उठला नाही तर अंतुला गावात बसला असतात. पण मी काय म्हणतो भाई, पाहुण्याला काय इकडे बोलवलं आणि ते सुद्धा मुलीला घेऊन, ही प्रथा तुला जरा वेगळी नाही का वाटत? मला तर जरा संपर्कासारखंच वाटतं. अरे पण मी म्हणतो या जुना पद्धती आपण का पाळाव्या आणि मुलाला मुलीच्या घरी का जावं? मुलगी लग्नाच्या आधी मुलाच्या घरी आली तर काय फरक पडतोय? शिवाय शेरडी गाव आपल्या हक्कीच्या अंतरावरती आहे आणि काय मामा आपले परिचय आहेत का? आणि तूच बरोबर होतास ना की मला मुलगी पसंत आहे म्हणून मी ती पाहिली, मला योग्य वाटतं म्हणून मी त्यांना मुलीला घेऊनच इकडे यायला सांगितलंय. भाई मला तसं म्हणायचं नव्हतं, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, पण मला थोडंसं अवघड वाटतं. अरे काही अवघडल्यासारखं वाटायची गरज नाही. लहानपणापासून पाहतोय मी तिला, आता कुठे मोठी झाली असेल म्हणून भार पडत नाही. आणि हो आज ते दोघं इथे येणार आहे ते सुद्धा माझ्या अंगणा खात्यात. काय तुझ्या आग्रह खात्यात? होय. अरे आपल्या प्रशस्त वाड्यात किंवा एकमेकांची पसंती, आवड निवड, मनातील संकांच्या दिलासं आणि जीवाच्या जोडीदाराची न संकुचता केलेली निवड, या साऱ्या गोष्टी अगदी न लक्ष आल्या आहेत. पाहुणे आले रे. आलो भाई पाहुणे आले. आता तिच्या समोर या कपड्यामध्ये येणार आहेस का? नको कपडे बघू नये. आला पाहुणे आले. नमस्कार. या या रस्त्याने काही त्रास झाला नाही ना? नाही म्हणजे या वेळी तुम्हाला मी इकडे येण्याचा त्रास दिला म्हणून म्हणतोय. शे कोणीच नाही. हो त्यात कसला त्रास? आता शेगावलीहून तुमच्या देऊनवाडी द्यायला गाडीने फार तर अर्ध्या तासाचा रस्ता, तर आता त्रासच झाला म्हणा तर तो आपल्या गावच्या कच्च्या रस्त्यांचा. गाडीतून येताना तुमचा तो हल्लीचा डिस्को का डिस्को नसतात ना, अगदी तसंच वाटलं बघा. मामा डिस्को नसतात बरीच माहिती करून घेतलेली दिसते. काय करणार? परिस्थितीशी जुळून घ्यायला जाऊ माणसानं. कारण आजच्या तरुण पिढीवरच आमचं म्हातार पण अवलंबून असतं. तेव्हा त्यांना दुखून कसं झाले? अहो मागच्याच महिन्यात मी मुंबईला गेलो होतो तेव्हा ऐकून आणि पाऊस सुद्धा ठेवलाय डिस्को कसं नसतात ते. अहो काय सांगू, त्याला धड चालायला येत नाही तर शेवणं पोर अहो ते सुद्धा डिस्को करायला जावतंय. गाणं वाजलं रे वाजलं काय ते त्यांच्या आवाज नुसतं तुमच्या मांडतात आम्ही धडपणे काय करतात ते सुद्धा समजत नाही. मामा नो बरंच गमतीने दिसता तुम्ही. अरे बाबा आयुष्य म्हटलं ना की ते कसं हसत खेळ गंमत चमत्कार घालवा माणसं, या मताचं मी आहे. बरं तेव्हा आता सगळं गमती जमतीमधून एका नाजूक अशा बंधनाकडे वळायला हवं. हो प्रथम चहा नाश्ता होऊ द्या. उत्तम तू चहा नाश्त्याची तयारी करतो. हा बाई आधी त्याला माझाच का नाश्ता नसतं. चहा पाणी होऊ द्या ना माझं. आता मुख्य विषयाकडे वळायला हवं. तेव्हा ओळख परेड करायला काहीच हरकत नाही. ओळख परेड आणि ती कशाची हो ओळख परेड म्हणजे गुन्हेगारी करणाऱ्याची नव्हे तर आपल्या आयुष्यातील जोडीदार हा कसा असावा याचा शोध घेणाऱ्या 2 जीवांची. तर भाई ही माझी पुतणी उर्मिला. आपण हिला यापूर्वी सुद्धा पाहिले आहात, पण आता प्रश्न आहे तो मुलाचा. असं पाहिजे तर भाई तुमचे आमचे संबंध हे ते पूर्वीपासूनच म्हणजेच तुमच्या वाढवडिलांपासून चालत आले. त्यामुळे परकेपणा हा नाहीच मुळे आपल्यात आणि पूर्वीपासून चालत आलेल्या रीती रिवाजाप्रमाणे हे संबंध पुढेही असे पुढे व्हायला हवे. यासाठी आता तुमच्या विनंतीला मान देऊन मी माझ्या पुतणीला इथं घेऊन आलो. तेव्हा आता त्या दोघांची ओळख करून देणं महत्वाचं आहे. तसं त्या दोघांनी सुद्धा एकमेकांना खूप वेळा पाहिलं असेल म्हणजे बाजारपेठेत वगैरे. कारण तरुण मुलांची नजर ही आता फिरतच असते. आणि बाई
आता मी जे काही मोठीपर्यंत आपल्यासमोर वाचलं त्याचा राग नसावा हे सारे केवळ एक गंमत म्हणून ते आलं माझ्या लक्षात. तरुण पिढीवरती तुम्ही अगदी असंच वार केला आणि तेही केवळ गंमत म्हणून. आई हा माझा धाकटा भाऊ अमर माझ्याबरोबर दुकान सांभाळतो. आपण याला पाहिजे कुठे? हो तसं खूप वेळा पाहिजे पण तुमच्या इतका याच्याशी परिचय नाही मला. पण मामा गेल्या वर्षी दत्तगुरूच्या मंदिराजवळ मी तुमचं नाटक बघायला आले होते. माझा पुणा म्हणून. तुम्ही आला होता नाटक पाहायला? मग सांगा भाऊ त्या नाटकातली माझी डॉक्टरची भूमिका कशी झाली ते? छान झाली. आणि नाटक? तेही चांगलं झालं. एकदम उत्तम. नाही नाही रे तुला हात नाही मारली. असंच बोलता बोलता चांगल्या शब्दाबद्दल उत्तम अशा म्हणाला. किरा पडल्या माझ्या तोंडावर आणि करपाटला तो माझा खाली. हो मला वाटलं तुम्हाला काय पाहिजे की काय पण वाट मारली. तेव्हा आलं ना माहित नव्हती ती. आणि काय होतं भैया बाई आणि मामाच्या कुणाचा नाव उडा ते बसले आतमध्ये काय बोलत. हा? हो त्यांचा काय बघता बघता फिरला की काय म्हणजे हो आतल्या खोलीत म्हातारे बदल बसून काय करणार आहेत. हो आतल्या खोलीत दोघांना पटायला पाहिजे होता तर त्याचा काहीतरी फायदा झाला तर वहिनी बाय लाजता की काय? हो लाजू नका वहिनी मधी मधी बटकायची सवय आहे मला. भैया काय करा दिलं काय तुमचं आपला वाजी तुमचा टवला तर दारू द्या आपला कुठून या का तो उत्तम तर हा आमचा नोकर उत्तम नावाप्रमाणे खरोखरच उत्तम आहे. आणि माझी काही हरकत नाही पण जरा लवकरच कळा. काय म्हणजे लग्न सराई चालू झाले तू नाही म्हणालीस तर अजून 2-3 स्थळ बघायला. अच्छा. काय पण वेळाबाई करते. अहो स्त्रीची मान खाली गेली ना की आपण तिच्या पद्धतीला उतरलो असं समजावं माणसाने. खरंच की काय? मला बायातलं काही सुद्धा कळत नाही हा. आणि स्पष्टच बोलायचं ना तर या बाबतीत मी टप्पू आहे टप्पू. थोडाही गंध नाही. असू दे पण तुम्ही माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाहीत ते. हा आता स्पष्टच बोलायचं तर तू मला पसंत आहेस. पण खरंच मी आवडतो बसला. अहो आता हे पुन्हा पुन्हा कशाला विचारायला हवं. एकदा सांगितलं ना हो म्हणून. असं मग कशाला हवंय लग्न आणि साखरपुडा? तर आत्ताच जाऊ आणि अहो थांबा जरा. लगेच हातखाईवर येऊ नका. आणि सगळेच जर रीतिरिवाज आपण मोडायला लागलो तर मग त्याला अर्थ काय? आणि ही जी वरिष्ठ मंडळी आतमध्ये बसून चर्चा करतात त्याला काही अर्थच उरणार नाही ना. सॉरी चुकलं माझं. मी आता नाही घाई करणार. प्रत्येक गोष्ट विचारानं आणि सावकाशीनं करेन. मग तर झालं. पण एक गोष्ट मात्र तुला आता पूर्ण करावी लागणार. आणि समजा मी नाही केली तर तुम्हाला पसंत आहे असं सांगेल. पण मला ना तुझ्या या गळ्यातून एक छान सुंदर असं गाणं ऐकायचं. नाही मला गाता येत नाही. मी मगाशी उगाच सांगितलं तुम्हाला. मग रडता येते ना थोडं रड मग. अहो पण चांगलं कार्य ठरवताना रड कशाला लावायची? अरे म्हणूनच सांगतोय ना. आता मी तुला आवडतो की नाही ते मला कसं कळणार? गाणं ऐकायला गाणं बघ हवं तर ना मी डोळे बंद करून घेतो. मग तर झाले. माझ्या
मनात माझ्या माझा साजन अशीच होती मनात माझ्या माझी सजनी ग माझी सजनी माझी राणी माझी सजनी ग माझी राणी. वा काय या गोड प्रसंगी तोंड गलगलाच्यानं मी पेले तर बाई आता आमच्या उर्मिलेची पसंती आहे किंवा नाही हे समजलं कसं तुम्ही? ते कशावर म्हणताय मामा? असंच नाही का, उर्मिलाने आपल्या सर्वांना चहा देऊन आणि ते आजपासूनच या घरातील कामामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आहे. अगं पोरी, तू नाही घेतला चहा? नाही राहू दे. ठीक आहे नको घेऊ. तुझी जेव्हा सत्ता येईल ना या घरी तेव्हाच घेऊ चहा. मामा गंमत पुरे झाली आता. मला थोडीच कसा आवाज येत नाही. मला दारूच्या नशेत पृथ्वी खोल आहे असं वाटतं, पुढचं घर असं वाटतं. पण या भाड्याला या चांगला सिंगर लागणार आहे. हे भाई सदू दोन सामान बोल. माणसाला देव माणसाला काही बोलशील तर तो म्हणता बोल का बंद करू. हे लोड्या दोन तू बोल. आता मी आलो तुला घर जमलं रे. अरे फकीर का दुपारचा दूर गाडी आलात ना, आवाज तुमच्या ह्या तोंडाचा दारूचा वाट सांभाळला. भीक मागायला तुझ्या दारावर काय रे मागलं ना बाजूला तू काय माझ्यावरती कुरकुर करतोस रे. हा अरे इनामी आहे म्हणून खाल्ल्या मिठाची ओळख विसरणारी बैमानदार काय माझी. तुझी वेळेने काय केले बघ. अरे माझी नाही गेली पण माझ्या धनाची गेलीस ना. अरे तुझ्या बायको पोरांकडे बघून भाईने दुकानावर तुला कामच ठेवलं आणि तू गल्ल्याचा पैसे देऊन दारू बसायला लागला. हे लोबड्या चोरीचं नाव आहे का आम्ही सांगून ठेवतो. अरे काय रे मी चोरी केली तू पाहिजे बरोबर ते मांजर कसे आडवे आले चमचा बटा. हो क्या मांजर कुणाला म्हणतात. मांजर आडवायला दिसते की काय तुमच्या उत्तम. अरे सुधाऱ्यामध्ये होते पण लोक राहायला सांगते. अरे शब्या तोंडावर त्या चमन डोक्यावर शांती पण झाली माहिती का. शिव अरे काय अभद्र बोलतो आहे. अरे कोणत्या गाडवाने तुझे नाव उत्सव ठेवण्यात सांगितले पुन्हा ठाऊ विचारला ते काय. अरे काय ते बांधलं नाही काय माझी जलपत्रिका काढून दिला. होय का मग त्याच्याशिवाय दुसऱ्या गाडं असतात कोण गावात. अरे मूर्खा सणाची नाही तर मनाची तरी लाज राख. भाऊ रे तुझ्याबरोबर बोलायचे ना तर माझे टाकून टाकशील. काय डोके म्हणतो मी डोके. बरं जाऊ दे काही कुठे गेले आहे. तुझ्या नातुरीने काही गड पडलेले घोडामध्ये पाठवले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार म्हणून सकाळी उठून तू तसा धावत पडत आलो बघ. अहो पण सकाळच्या विषय आठवलं ना की त्याच्यात पडत आला. तेव्हा तुझ्या मारी टोपी जरा जास्त चोपडेपणा करायला लागला की. अरे निदान माझ्या आला. अरे शासनाला तरी थोडा वीज झाले नाही तर नरकात अचिरो नरकात. पटलं तरी होय मग नाही पटलं तरी होय मग. तू काय दिले नाहीस मी काय घेतले नाही कसं. बरं जाऊ दे काय नव्हतं मग एवढे कसले महत्वाचे काम निघाले आहे. जमला बेटा आता तुझी चांगली जंगल होणार बघ. जंगल कसले रे जंगल. मी नाही समजतो तू काय म्हणतोस ते. आता यार बाबून तयार करायचं गावाला कशाला होता. तू बड्डी का आमच्या अजून माहिती लगेच ठेवले त्याच बाईचा तेव्हा मोठं करायला बोलवलंय मला करायला काय केलं. का बोलतो रिनवा दिला पिलावय तेव्हा मी काय म्हणतो एक चांगला मोठं काढून ठेव. अरे वा तरी मला वाटलेच होते काहीतरी शुभ कार्य असल्याशिवाय बाईंचा निरोप दिलेच होता. कुठे ठरवली. हो आहेत आपल्या बाजूच्याच गावची. बाजूच्या गावची कोणी की काय. नाही कोणी नाही
ती तर नको हे तर विकून काही ना तुला मग ते असं कडे पण आपल्याला लावला होता ती काय कुठे लावलं तू हो शंभू शास्त्री चूक वगैरे काही नाही हो सारे काही बाईच्या संमतीने जमले बघा वाटतेच मला आता बाईच्या हातल्या बाहेर तू जातीलच कसा बरं आता मुलगी बाजूच्या गावात तिथे समजले पण कोणाची मुलगी ते नाही सांगितलं बरे हो ते शेरोली गावाचे काळे मामा आहेत ना त्यांची पुतणी शिरवली काळे मामा आणि त्यांची पुतणी हा आठवले कोण रामदास हे सुद्धा रे उर्मिला का वा छान छान म्हणजे सुंदर हो सुंदर हो शंभू शास्त्री तुम्ही ओळखता तिला हो ओळखता म्हणून काय विचारता कोण शिरवली गावात कोणाच्या घरात किती कोंबड्या किती बाकऱ्या आणि किती म्हशी आहेत ताबी सांगितलं आपण तुला उपटला का मध्ये उपटला कुठं छान लाय काय नसतं मग चहामध्ये दूध घातलेस ना वाद म्हशीला दूधच नाही दिला म्हशीनं दूध नाही देणार दिला मग त्याने दूध नाही देणार होतं कसं होईल काय रे किती वाजता गेला होता सकाळी दूध काढायला 5 वाजता अरे आता रात्र मोठी आहे दिवस छोटा आहे आता जातो की नाही आज काही बोला ना बेटा आता जाताय पण लक्षात ठेव ती शेंडी आहे ना राजा जातात तुला म्हणजे घरी जातं काय अरे म्हटलं तरी होय मग राहणं जा अरे नाही म्हटलं तरी होय मग राहणं जा तू काय दिलं नाही राहणं जा मी काय घेते ना कसं तू म्हणतोस कसं जातोस की नाही आज हे नाही त्याचा अरे अमोल राहू घे तू परवडले पण ते वेळ भिजलं नको रे बाबा फारच कडक वा अमोल उर्मिलेशी धरून माझ्या मनात सुधारणे निर्माण केले यापुढे तू माझा दुश्मन आणि मी तुझा सुस्वागतम श्री गजानन गणेश्वर शिव देवता तमाम नाट्य रसिकांचं विनम्र अभिवादन करो सूर्यकांत सावंत रवींद्र कुलकर्णी दिग्दर्शित सांभाळ तुझं सौभाग्य सांभाळ तुझं सौभाग्य सांभाळ तुझं सौभाग्य मनपूर्वक आभार व्यक्त करतो बंद झाला पंखा नदीवर येना ते उंबराचे झाडाखाली भेटना दुपारचे नदीवर येना ते उंबराचे झाडाखाली भेटना मला दिस लागली ना मला दिस लागली आलो मी ते रातीन जग मला भेटली दिसेना आलो मी ते रातीन जग मला भेटली दिसेना कसली गंमत करतोय आणि कोणाला हो आपला वैशिबाई चांगली होता आपल्या शंभू मंडळाची गंमत हो
असे धक्काटाकीत का आला तर बापू का पाणी घेऊन थोडं नको नको मला पाणी नको माझ्या तोंडात पाणी झालं बघा तुमच्या देव माझ्या तुमची वेळी घेतली बघा पहिलं पाणी घ्या आता सावकाशी सगळं काय घडलं ते बाई माझी मुलगी सावित्री मरणाच्या वाटेकडे डोळे लावून बसले डॉक्टर म्हणाले पिंड आडवाले तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल तिची तलपल माझ्याने बघितली ना बाई तिची तलपल माझ्याने बघितली ना सारखी पाखरं सारखी दैव पुन्हा ज्याच्या त्याच्या नशिबी मानसा दैव पुन्हा मानसा खिन्नता इशारा सावलीचा तुरेना दिवाना इथे खिन्नतारा दे इशारा आता सावलीचा तुरेना दिवाना मला मी जाता शोधेत जावे क्या मुंदक्याचे गाणे कुणाला कळावे छळावे स्वतःला निखारे क्षणाचे व्हावे दुनिया सारी रंग बेरंगी डोळ्यांना बसवता येईल तिकडे गाव घेणारी गळ्या कुठ्याचा अंत न करता मग समजावण्यावर बाळणारी आणि सर्वनाश करून घेणारी देवाचं घर कुठे आहे रे बाई म्हणजे या घरचेच नव्हे या गावाची देखील एक जान होती या गावाची देखील एक जान होती पण पुन्हा दुष्टाची दुष्ट लागली आणि कार बाईला घेऊन गेला कार बाईला घेऊन गेला बाईपेक्षा माझ्यासारख्या या म्हाताऱ्याला बरं झालं असतं फार चांगलं झालं असतं फार चांगलं झालं असतं या घरचेच नव्हे गावाच्या देवळातला देवच नाही झालंय सगळं गाव उजाड झालं सगळं गाव उजाड झालंय बघा अगदी घरात टाकतो बघा तुम्ही अरे घराघरात गावागावात बाजारपेठेत सगळ्यांच्या मुखात एकच नाव बाई गरीबाचा दुकानदार गरीबाचा वाली बाई देशमुख गेला त्या देव माणसाने माझी मुलगी पालकपणात आणली होती त्यावेळी तिच्यासाठी थोरल्या भावासारखा धावून आला होता थोरल्या भावासारखा धावून आला होता त्याचे उपकार मी कसे फेडणार रे उत्तमा त्याचे उपकार मी कसे फेडणार बाबू काका हो चांगली माणसं देवाला आवडत म्हणतात त्या काय खोटा नाही बघा खरंच चांगला माणूस बाईच्या जाण्यानं जणू सूर्यच मावळलं रे जणू सूर्यच मावळलं हो त्याला कारण म्हणजे घरातली भांडणं वय उत्तमा स्वार्थीपणा एक कीड आहे ती ज्याला लागली ना तो स्वतःचा शापित होणार तो स्वतःचा शापित होणार तू लांबून बाबूला आणि त्यांच्या बायकोला दुर्बुद्धी आठवली रे पुन्हा आठवत या म्हाताऱ्याला कधी खाली ऐकायला मिळतील ते स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं होय ना म्हणून हे रडवत थोबाडा ना ते घेऊन चालते ना माझ्या घरातून आणि मी काय म्हणते हे भाईचे गोडवे गाण्यापेक्षा ना त्यांच्याकडून घेतलेले पैसे आहेत ना ते फेडा बदल
घेऊन आलोय पैसे. हे घे. बाबू काका कुठून आणला तेवढे पैसे? अरे माझ्या आजोबांची जमीन होती रे वाड्याच्या मालाला, आणि काजूच्या बिया होत्या, काजू होतं ते विकून मी तुला ते पैसे घेऊन आलो. बाबू काका तुम्ही जमीन विकली? होय, कारण बाईने सुद्धा माझ्या गरजेला स्वतःच्या व्यवहारातले पैसे दिले होते. ते आता नसलं पण काय झालं, त्यांचा भाऊ आहे ना त्यांच्याकडे मी व्यवहार सुद्धा करायला आलो होतो. कल्ल्या मिठाची ओलं पिसाणारी माणसं नाहीत आम्ही. नशीब माझं तेवढं तरी कळलं. बाई इमान नाही विकला आतापर्यंत. काय रे खेळड्या, उपाशी मध्ये इमाराच्या शब्द मला पुसता हा? बाबू काका हो भांडकर मला कधी शब्दाचा तुटवडा नाही पडणार. हो या गाला तुम्हाला पित्या पण मन मागायला दे. कोणाचे पैसे आहेत रे, कोणाचे पैसे आहेत, चोरीचेच आहेत ना. पैसे कोण कोण बोलताय माझ्याशी? हा कोण आहे? आत्मा बोलतोय मी, अतृप्त आत्मा आहे. तुझ्या हातातील पैसे माझे आहेत. नाही हे पैसे माझे आहेत. माझे आहेत पैसे, हे माझे पैसे बरोबर नाही गळावून जीव घे मी तुझा. नाही मला नक्की कोणतरी घाबरवण्याचा प्रयत्न करते. हे पैसे माझे आहेत, हे पैसे मला बघा गळावून जीव घेईल. माझ्या हाताची पकड तुझ्या गळ्यावरती घट्ट आवडली जाईल. लक्षात आलंय माझ्या. आता आठवले असतील तुला माझे पूर्वीचे शब्द. पूर्वीचे शब्द कोणत्या संदर्भात बोलतोस तू? मी म्हणालो होतो ना, अरे ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्यावेळी तुझा इच्छा बदलून लावली. खरंय तुझं? कोण आहे? माझे मिस्टर आहे. का काय झालं? कोणाला लावले एवढे लागणार कोणाला? हा भामटा आम्हाला मोठ्या मला कसा पडलाय. तो खूप दिवसाच्या तपासात होतो. उत्तम आणि जगोपटी याच्या त्याला तुम्हाला याला आम्ही अटक करू शकलो. ओ भाई देशमुख याने आपली सर्व संपत्ती अमोल देशमुखाच्या नावावर केलेले कागदपत्र या भामट्याला मुला पडले. त्याचबरोबर चंदन आणि सागाच्या लाकडाचा चोरीचा ट्रक सुद्धा म्हणजे मला कसा पडला. अमोल देशमुख यांच्या सर्व प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून ही प्रॉपर्टी स्वतःच्या हाती पेटप्रमाणे कशी याचा भामटा खेळ करणार होता. तर त्याचा डाव आम्ही मध्येच थांबवला यशस्वी झालो. याला तर काही तुझ्या बंदी करणार नाही आता तुम्ही जे काही सांगताय ना ते सगळं खोटं आहे. तुम्ही सांगताय तसा रुपेश माझा मुळीच नाहीये. माझा रुपेश तर खूप चांगला आहे. हो ना रुपेश? माझा रुपेश खूप चांगला आहे. हो माझ्या कावरा खूप इन्स्पेक्टर साहेब आता जाता माझ्या
तुम्ही योग्य वेळी येऊन या भावनेला पकडून आमच्यावर फार मोठं उपकार केलं. या आभारी आहे तुमचा. आभार कसले मानताय? हे तर आमचं कर्तव्य आहे. हे ज्या अमोल देशमुखांच्या संपत्तीचे पेपर येतो आम्ही. अमोल बेटा येतो मी. काळजी घे. माझी चूक माझ्या लक्षात आली. अहो खोट्या मोहाला मी बाई पडणार होते. संशयानं मीच बाईना बाई जायला भाग पाडलं. आज एक घराचा स्त्री वानंगडा होणार होती. पण तुमच्या सगळ्यांच्या पुण्याईने माझं पावित्र्य बचावलं. मी आता तुम्हाला वचन देते. माझ्या देहात प्राण असेपर्यंत मी माझ्या वेड्या नवऱ्याची सेवा करेन. यासाठी मला तुमचा बाईचा आशीर्वाद हवा. माफ करा मला. आशीर्वाद करा. अगं तुझी चुकी लक्षात आली. बस एवढंच हवं होतं मला. शेवटी आता वडिलांच्या वास्तव्याने एवढंच सांगतो. सांभाळ तुझं वेळ सौभाग्य. सांभाळ तुझं सौभाग्य. रसिको, गेल्या 2.5 तास या सर्व कलाकारांना प्रोत्साहित करून अगदी पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक अगदी शांततेने पाहिला. त्याबद्दल मी कलाकारांच्या वतीनं आणि नाट्यमंडळाच्या वतीनं मनपूर्वक रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन, स्वागत आणि आभार मानतो. आणि आजचा हा नाट्यप्रयोग संपला असं मी जाहीर करतो. जय महाराष्ट्र. तसेच या